पैसा बोलता है, भाजपचा पदाधिकारी व्हायचंय, मग पाहिजे लक्झरी कार आणि दूध भेसळीतील गुन्हेगार। भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षाच्या निवडीचा वाद आता बॅनरबाजीपर्यंत पोहोचलाय। भाजप पदाधिकारी होण्यासाठी आलिशान कार आणि दूध भेसळ घोटाळ्यातील आरोपी असायला हवे, या अटी असल्याची टीका बॅनरबाजीतून करण्यात आली आहे। एक श्रीरामपूरकर नावाने बॅनरबाजी करण्यात आली असली तरी त्यातून भाजप अंतर्गत खदखद बाहेर पडायची चर्चा आहे। सोमवारी मध्यरात्री शहरातील बेलापूर रस्त्यावरील कालव्यालगत तसेच पालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयासमोर बॅनरबाजी करण्यात आली। त्यात आलिशान कार, दूध भेसळीतील गुन्हेगार, काँग्रेसचा DNA असलेला आणि भाजप सदस्य नसलेला उमेदवार हा पदाधिकारी होतो, अशी खोचक टीका करण्यात आली। सर्व काही पैशांच्या बळावर सुरू आहे, अशी त्यात टीका आहे। ही बॅनरबाजी भाजपच्याच दुखावल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी केल्याचे बोलले जाते, मात्र त्याची तालुक्यात जोरदार चर्चा झाली आहे। भाजपकडून सर्वात शिस्तप्रिय पक्षाचा दावा केला जात असला तरी त्याला सुरुंग लागल्याचे श्रीरामपुरात पाहायला मिळतंय। मित्रांनो, तुम्ही या बॅनरबाजीशी सहमत आहात का? नक्की कमेंट करा।